नमस्कार, मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक। आज आपण या देशाच्या सर्वोच्च न्यायालयाचा जो अपमान होत आहे, त्यांच्यावर बूट फिरकावण्याचा प्रकार घडला, बूट फिरकावण्याचा प्रयत्न झाला, या सगळ्या गोष्टीवर आपण प्रकाश टाकणार आहोत। खरं पाहिलं तर या देशामध्ये अंधश्रद्धेने थैथयाट चालू केलेला आहे। कुठेही अंधश्रद्धा, कुठेही आपला अपमान झाला, आम्हाला अपमान सहन नाही झाला म्हणून मी बूट फिरकावण्याचा प्रयत्न केला, अशा पद्धतीच्या सर्व गोष्टी या देशामध्ये घडत आहेत। खरं पाहिलं तर हा देश संविधानावर चालतो, पण ते संविधान कोणी लिहिले? एका खालच्या जातीतल्या व्यक्तीने हे संविधान लिहिले। हा आज ही माणसाच्या मनामध्ये अपमान सहन करण्याची पात्रता त्यांच्याकडे नाही। आजही वाटतंय एका विशिष्ट जातीच्या माणसाने संविधान लिहिलं आणि म्हणून ते संविधान आम्हाला मान्य नाही असं पोटात वाटतंय, आणि ते आता ओठात आलंय आणि ते बुटापर्यंत गेलंय। या ठिकाणी उठ म्हणलं की उठायचं आणि बस म्हणलं की बसायचं, असा जर सरन्यायाधीश असता तर हे प्रकार घडला नसता। कारण हे सरन्यायाधीश कुणाच्याही दबावाला बळी न पडणारे आहेत, आणि म्हणून जे कायद्याने होतंय तेच कायद्याने होत आहे, याच्याशिवाय दुसरं या न्यायालयामध्ये काहीही होत नाही। धर्माचा, विष्णूचा, रामाचा ज्यांनी कोणी अपमान केला असेल त्यांना जाऊन तुम्ही विचारा। इथं न्यायालयामध्ये फक्त कायद्याचं राज्य चालतंय असं म्हटल्यावर सुद्धा संबंधित बूट फिरकावणाऱ्या व्यक्तीला हे सहन झालं नाही। ती व्यक्ती राकेश किशोर हे वकील आहेत, आणि हे वकील असणारे सनातनी आहेत, सनातनी धर्माचे ते पाईक आहेत। त्यांना आमच्या धर्माचा अपमान झालेला सहन झाला नाही असं त्यांचं म्हणणं आहे। आता खरं पाहिलं तर याच सनातनी धर्माच्या माध्यमातून ज्ञानेश्वर माऊली संत ज्ञानेश्वराला सुद्धा वाळीत टाकण्याचं काम या सनातनी धर्माकडून घडलेलं आहे, हे असा इतिहास सांगताय। शिवछत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक सुद्धा याच धर्मीयांनी होऊ दिला नाही। सावित्रीबाई फुले यांच्यावर सुद्धा शेण फेकण्याचं काम याच धर्मातून झालेलं आहे। प्रबोधनकार ठाकरे यांची तर जिवंत असताना प्रेत यात्रा काढण्याचं सुद्धा काम याच धर्मीयांकडून झालेलं आहे। आणि आज देशाचे सर्वोच्च न्यायालय, देशाचे सर्वोच्च न्यायाधीश भूषण गवई यांच्यावर सुद्धा बूट फिरकावण्याचा प्रयत्न
याच माणसांकडून झालेला आहे. जे देशामध्ये होतंय काय, चाललंय काय, तर फक्त आणि फक्त अंधश्रद्धा चाललेली आहे. आणि या अंधश्रद्धेच्या माध्यमातून आम्ही आता मनुस्मृती लावण्याच्या मार्गावर आहे असंच जणू त्यांनी दाखवून दिलं. आम्ही आता आंबेडकरवादी असणारे न्यायाधीश यांनी दिलेला निकाल आणि यांनी केलेलं वक्तव्य सुद्धा आम्हाला मान्य नाही, अशाच पद्धतीचा हा प्रकार घडवण्यात आलेला आहे. म्हणजे या देशामध्ये अजूनही उच्च नीच ही उतरंड चालू करण्याचा प्रयत्न नाही काय, असा प्रश्न आज देशातल्या प्रत्येक माणसांच्या डोक्यात फिरकत आहे. खरं पाहिलं तर या देशामध्ये अंधभक्त या 12 वर्षामध्ये एवढे निर्माण झालेले आहेत की तुम्ही काहीही सांगा, आम्ही बोलतो तेच खरं आहे, आम्हाला बाकीचं काहीही सांगायचं नाही. सत्य असून सुद्धा ते सत्य नाही, आम्ही बोलतो हे सत्य आहे असं म्हणण्याची पद्धत या देशामध्ये आता चालू झालेली आहे. आज देशामध्ये विकासाचा मुद्दा बाजूला राहिलेला आहे. तरुणांच्या हाताला काम नाही हे मुद्दे बाजूला राहिलेले आहेत. 30-32 वर्षापर्यंत पोरांचे लग्न होत नाहीत, त्यांना रोजगार नाही, हे मुद्दे बाजूला राहिलेले आहेत. महाराष्ट्र राज्यामध्ये पुराने थैमान घातलं, अतिवृष्टी झाली, कित्येक हजारो शेतकऱ्यांचे संसार उद्ध्वस्त झाले. इकडं मदत करायचं म्हटलं तर आपलं लक्ष वेगळ्या मार्गानं विचलित करण्याचे प्रकार या भाजप सरकारच्या काळामध्ये होत आहेत. आणि म्हणून खरं मरायलं आणि चोरटं चरायलं अशी परिस्थिती आज देशात राज्यात चालू आहे. शेतकरी प्रामाणिक माणसं मरतायत आणि शेतकऱ्याच्या मतावर ताजे झालेले माणसं करोडोपती होत आहेत. हजारो कोटी कर्ज माफ करून घेत आहेत आणि शेतकऱ्याला तुटपुंज कर्जासाठी आत्महत्या करून मरायची वेळ आलेली आहे. आमच्याच मतावर ताजं व्हायचं, आमच्याच मतावर मोठं व्हायचं आणि आमच्या मेलेल्या शेतकऱ्याच्या बापाची किंमत यांनी करायची. मेलेल्या बापाला त्याच्या नातेवाईकाला 4 लाख रुपये फक्त द्यायचे. होते का माणसांच्या जीवाची किंमत? करता येते का किंमत? करोडो रुपये जरी ओतले तर त्या जीवाची बरोबरी माणूस करू शकत नाही. किमान त्याच्या घरात राहिलेल्या माणसांचं जीवन तरी सुखी राहावं, गेलेल्या माणसांच्या मरणाची आठवण तरी कमी व्हावी आणि त्या मयत झालेल्या कुटुंबाला थोडासा आधार मिळावा, हे सुद्धा महाराष्ट्र सरकार आणि देशाचं सरकार करत नाही. खरं म्हणलं तर आज देशामध्ये कायदा उरलेला नाही. कुणाकडे पाहायचं? ज्या देशामध्ये सर्वोच्च न्यायालयाकडे माणसं जातात, कुठंच नाही न्याय मिळाला तर देशाचे सर्वोच्च न्यायालय, तेथे असलेले न्यायाधीश आम्हाला न्याय देतील अशी अपेक्षा या देशातल्या प्रत्येक नागरिकाला आहे. आज
देशाच्या सर्वोच्च न्यायाधीशावर जर हे बूट फिरकावण्याचा प्रयत्न करत असतील तर या देशात खरीच लोकशाही आहे का? हुकुमशाही चालू झाली नाही कोण म्हणेल तर हे हुकुमशाही आहे. बूट फिरकावण्याचा जो प्रकार आहे ते हुकुमशाहीचाच हा प्रकार आहे. अहो ज्या ठिकाणी न्याय देवता शेवटची आहे त्याच्या पुढं न्यायालय नाही या देशामध्ये. सर्वोच्च न्यायालय, त्याच्या पुढचं न्यायालय नाही. अशा न्यायाधीशावर बूट फिरकावण्याचा प्रयत्न होत आहे. यांना कुणाचा आशीर्वाद आहे? तर एक लक्षात ठेवा, यापूर्वी झालेले जे सरन्यायाधीश आहेत आता ती निवृत्त झालेत पदावरून. अहो अक्षरशः या पंतप्रधानाची आणि या गृहमंत्र्याची ती नोकरी करीत आहेत. गुलाम आहे त्यांच्या हातात खाली. काही जण राज्यपाल झाले, काही जण आयोगाचे अध्यक्ष झाले आणि मोदीच्या आणि अमित शहाच्या इशाऱ्यावर ते आज हे काम करत आहेत. जो कोण देशाच्या पंतप्रधानाच्या आणि गृहमंत्र्याच्या विरोधात जाईल त्याची खैर नाही, त्याला माफी नाही, त्याला सुखानं जीवन जगता येणार नाही. एवढी दमदाटी या भाजप सरकारच्या काळामध्ये या देशातील सर्वोच्च न्यायालयावर सुद्धा आहे, आयोगावर सुद्धा आहे. बघा, वोट चोरीचा प्रकार राहुल गांधींनी काढला. लाखो मतदान वाढले कसे, हे कुठून आले, याच्यावर नियंत्रण कोणाचं आहे याची माहिती द्या. तर माहिती न देता ज्यांनी माहिती मागितली तेच लबाड आहेत, त्यांनी ॲफिडेव्हिट करून द्यावं असे आयोगाचे अध्यक्ष म्हणतात. निवडणूक आयोगाचे आयुक्त यांनी शपथपत्र मागावं राहुल गांधींना. म्हणजे सर्वसामान्य माणसाच्या मताची चोरी होत आहे आणि चोरी करून सरकार स्थापन झाले पुराव्यासहित राहुल गांधींना दिले असताना राहुल गांधींनाच उलट माफी मागा 7 दिवसात, असा दम निवडणूक आयोगाच्या आयुक्तांनी दिला. तरीही राहुल गांधीने जनतेच्या दरबारामध्ये न्याय मागितला आणि तरुण पिढीला जागरूक करण्याचं काम केलं की तुमच्या मताची चोरी होते, हे चोरी करून स्थापन झालेलं सरकार आहे असं देशामध्ये जनतेमध्ये जाऊन लोकांना सांगितलं. आणि जे दबणार नाहीत त्याच्यावर दबाव गट, जे झुकणार नाहीत त्याच्यावर बुटाचा वर्षाव करण्याचा प्रयत्न. आणि जर कोण कमजोर असेल तर त्याला पिस्तूलची गोळी, ईडी, CBI असे वेगवेगळे प्रकार घडवायचे आणि संबंधित माणसाला आरे आणायचं काम या देशामध्ये 12 वर्षामध्ये झालेलं वास्तव चित्र दिसतंय. अनिल देशमुख महाराष्ट्र राज्याचे चांगले नेते होते, आहेत ते आजही जेलमध्ये जाऊन आले. संजय राऊत जेलमध्ये जाऊन आले. कित्येक नेते जे न दबणारे आहेत ते जेलमध्ये जाऊन आले.
दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सुद्धा जेलची हवा खावी लागली. त्यांच्याच पक्षातले कित्येक नेते जेलमध्ये जाऊन बाहेर आले. या देशामध्ये खरंच आता सध्या लोकशाही आहे का, हा प्रश्न आज प्रत्येक माणसांच्या समोर आहे. संजय राऊत प्रत्येक गोष्टीमध्ये खरं बोलतात, जनतेपुढं हे प्रकार आणायचा प्रयत्न करतात. तर संजय राऊतला लोक म्हणतात, विरोधक म्हणतात, सकाळचा भोंगा सायंकाळपर्यंत चालतो. पण ते भोंगा खरं सांगतंय हे बी लोकाला माहीत असावं. खरंच सांगतंय, खरं नाही का? ज्या उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या सहीने हे आमदार निवडून आले, त्याच उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना बेमान झालेत 40 आमदार. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना सोडून गेलेत. ज्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये शरदचंद्रजी पवारच्या अजित पवार घडले, तेही 40 आमदार घेऊन बाहेर पडले. हे सगळं खरं नाही का? फोडा झोडा आणि राज्य करा ही भूमिका घेतलेलं भाजप सरकार या देशाचं वाटोळ करत आहे. हेच वास्तव चित्र आज देशामध्ये दिसत आहे. आणि या प्रकाराला सातत्याने विरोध करणाऱ्या माणसावर हा दबाव गट चालू आहे. मग सर्वसामान्य कार्यकर्त्यापासून खासदार, आमदार, मुख्यमंत्री, न्यायाधीश ते सर्वोच्च न्यायाधीशापर्यंत हे प्रकार घडलेत. आणि हे प्रकार जर आपल्याला अडवायचे असतील, हे जर प्रकार संपवायचे असतील, तर या सर्व विरोधकाच्या बाजूनं ज्यांच्यावर अन्याय झालाय त्यांनी खरं बोललेत. भारतीय अज्ञान असणाऱ्या मतदारांना सुज्ञान बनवण्याचं काम केलं. त्यांना जाणवून दिलं मताची चोरी होत आहे, तुमचं मतदान चोरलं जात आहे, तुमच्या मताचं संरक्षण आता तुम्ही करा. असं सांगणाऱ्या राहुल गांधीला सुद्धा जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. याचा अर्थ या देशामध्ये संविधानाच्या माध्यमातून चालत असणारी लोकशाही कायमस्वरूपी संपुष्टात आणण्याचं काम या 12 वर्षात होत आहे, झालं आहे आणि पुढेही होईल. आणि म्हणून देशाचे सर्वोच्च न्यायाधीश भूषण गवई साहेबावर ज्यांनी हल्ला केला, बूट फिरकावण्याचा प्रयत्न केला, त्या राकेश किशोर या वकिलाचा या देशातून जाहीर निषेध झाला. आणि आमच्या यूट्यूब चॅनल खडतर प्रवास प्रभाकर लोंढे यांच्या वतीने सुद्धा लोकशाहीची आणि संविधानाची पायमल्ली करणाऱ्या, सुज्ञ असून त्याच संविधानावर वकिली करणाऱ्या वकिलाचा म्हणजे राकेश किशोर या वकिलाचा जाहीर निषेध खडतर प्रवास यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी स्वतः प्रभाकर लोंढे खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलच्या वतीने जाहीर निषेध करतो. आणि गवई साहेबासारख्या अजूनही या देशामध्ये बहुजन समाजातील, खालच्या जातीतील
जे लोकांनी आम्हाला खालच्या जातीतलं समजलं, अशा जातीतील लोकसुद्धा उद्या सरन्यायाधीश होणार आहेत. हे आज घडलंय, उद्याही घडेल. याच्यापासून सावध राहायचं असेल तर आपण अशा लोकांना पाठराखण करणाऱ्या सरकारला पाय उतार करणं गरजेचं आहे. आणि ते पाय उतार या देशातल्या सुज्ञ नागरिकांनी, या देशातलं सरकार, हुकुमशाही सरकार, दमदाटी करणारं सरकार आणि सत्याला दबवण्याचं काम करणारं सरकार देशाच्या पंतप्रधान पदावरून पायउतार करावं, अशीच अपेक्षा आज देशातील सर्व जनतेची आहे. आणि ती अपेक्षा या देशातले सर्वच नागरिक पूर्ण करतील, अन्यायाचा प्रतिकार करतील आणि हा देश पुन्हा लोकशाहीच्या माध्यमातून आणि संविधानाच्या माध्यमातून अत्यंत चांगल्या प्रकारे हा देश चालवण्याचं सरकार या देशामध्ये येईल अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि सर्व भारतीयांना मनपूर्वक शुभेच्छा देतो. तुम्ही संविधान आणि लोकशाही पुन्हा कायमस्वरूपी टिकवून ठेवचाल आणि देशाचं हुकुमशाही करणारं सरकार, देश विकू पाहणारं सरकार, राज्यघटना बदलू पाहणारं सरकार, मतदान चोरी करणारं सरकार कायमचं समूळ नष्ट कराल अशीच अपेक्षा व्यक्त करतो. आणि येथेच थांबतो. मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक. या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, बेल आयकॉनचे बटन दाबा आणि असेच वेगवेगळे अन्यायाचा प्रतिकार करणारे व्हिडिओ पाहण्यासाठी खडतर प्रवास यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. हे भारतातील सर्व जनतेचं मत आहे. हे मत मांडण्याचं काम पत्रकार या नात्यानं प्रत्येक पत्रकार करत आहेत. त्याच पद्धतीनं मीही ते काम केलेलं आहे. तरी सर्व जनतेनं जागरूक राहावं एवढीच अपेक्षा. मी प्रभाकर लोंढे, संपादक खडतर प्रवास. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.